म्हणजे देशभरात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर झपाट्यानं वाढत आहेत आणि याचा सर्वाधिक फटका बसतोय तो अर्थातच सामान्य जनतेला. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संकटाचा थेट परिणाम होतोय भारतातील सर्वसामान्यांवर. भारताच्या पेट्रोलियम कंपन्यांनी 15 मे पासून आतापर्यंत 4 वेळा इंधनाच्या किमतीत वाढ केली आहे आणि या काळात पेट्रोल डिझेल 7 रुपयांपेक्षा जास्त महाग झालंय. एकेकाळी स्वस्त आणि परवडणारं इंधन मानल्या जाणाऱ्या सीएनजीच्या किमतीतही सातत्यानं वाढ होतीये. जर परिस्थिती जैसे थे राहिली तर विश्लेषकांनुसार भारतातील एकूण परिस्थिती गंभीर होईल. आता या एकूण परिस्थितीचा आणि सतत इंधनाच्या किमती वाढत असल्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल, भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा कसा परिणाम होईल आणि महागाई आणखी किती वाढेल, त्याविषयी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला तुमच्या स्किलनुसार पुढे कशात करिअर करणं फायद्याचं ठरेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी विषयच भारी एक ऑनलाईन करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करताय. यामध्ये 10वी 12वी नंतरच्या विविध शाखा, करिअर ऑप्शन्स आणि भविष्यात कशामध्ये जास्त संधी आहेत हे सगळं तुम्हाला एक्सपर्टच्या माध्यमातून सांगणार आहेत. त्या कार्यशाळेसाठी नोंदणी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती नोंदणी करा. आणि आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूयात. तर बघा, अमेरिका आणि इस्रायलने फेब्रुवारीच्या शेवटी इराणवर हल्ला केलेला होता. तेव्हापासून मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संकटांमुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. जर परिस्थिती अशीच राहिली तर कच्च्या तेलाच्या किमती पुढे आणखी वाढू शकतात असं विश्लेषकांना वाटतंय. आता ही दरवाढ केवळ वाहन चालकांपुरती मर्यादित नाही तर त्याचा थेट संबंध आहे देशातील महागाईशी. त्यामुळे भारतावर मोठं संकट घोंगावत आहे असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढणार असून पर्यायानं खाद्यपदार्थांपासून ते रोजच्या गरजेच्या वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी महाग होण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. आता इंधन दरवाढीचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्या अगोदर पेट्रोल डिझेलचे दर कसे वाढतात आणि दरवाढीचा निर्णय कोणाचा असतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव ठरवण्याचे अधिकार कोणत्याही सरकारी मंत्रालयाकडे नाहीत. हे दर खरं तर सरकारी मालकीच्या ऑइल मार्केटिंग कंपनीज ठरवतात. यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या 3 प्रमुख कंपन्यांचा समावेश होतो. भारत सरकारनं 2010 मध्ये पेट्रोलच्या किमती आणि 2014 मध्ये डिझेलच्या किमती अधिकृतपणे सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्या होत्या. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सरकारनं इंधनाचे दररोजचे भाव निश्चित करण्यावरील आपलं थेट नियंत्रण सोडून दिलंय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारांनुसार दर ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आता तेल कंपन्यांकडे आहे. आता तेलाच्या किमती का वाढतात तर भारत आपल्या गरजेच्या जवळपास 80% जास्त कच्चं तेल परदेशातून आयात करतो. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्या काही घडामोडी घडतात त्यांचा किमतीवर थेट परिणाम होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाल्यावर, युद्ध किंवा राजकीय तणाव वाढल्यास किंवा डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढतात आणि तशीच परिस्थिती आज भारतात निर्माण झाली आहे. आता इंधनाच्या सततच्या दरवाढीनं महागाई आणखी किती वाढणार हे समजून घेऊयात. म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $60 ते $65 प्रति बॅरल होती. त्यावेळेस रिझर्व्ह बँकेनं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होते आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये किरकोळ महागाई दर 0.60% होता, तो आता 3.48% झालाय. याचा अर्थ असा की भारतात अन्न, भाडं, वाहतूक आणि इतर दैनंदिन खर्चामध्ये आणखी वाढ झाली आहे. हा दर अजून संकटाच्या पातळीवर पोहोचला नसला तरी महागाईत झपाट्यानं वाढ होतेच आहे. नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर खूप कमी होता, तो आता 8.3% झालाय. म्हणजेच कंपन्या आणि उद्योगांच्या खर्चात वाढ झाली आहे. याचाच अर्थ असा की उद्योगांच्या उत्पादन खर्चात वाढ होते आहे. यात कच्चा माल, इंधन, धातू, वाहतूक इत्यादींच्या किमतीत झालेल्या वाढीचाही समावेश आहे. घाऊक महागाई दरात वाढ होणं हे भविष्यात उत्पादनांच्या किमतीत वाढ होण्याचं चिन्ह असतं. अलीकडेच भारतात दुधाच्या किमतीत $2 प्रति लिटर पर्यंतची वाढ झाल्याचं आपण पाहिलंय. या परिस्थितीविषयी तज्ज्ञ काय सांगतात हेही समजून घेऊयात.
जर होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली नाही आणि कच्चं तेल तिथंच अडकलेलं राहिलं तर भारतात पुढील काळात सुद्धा इंधनाच्या दरात वाढ होणं निश्चित असल्याचं विश्लेषकांचं सांगणं आहे. कंपन्या आपला नफा टिकवून ठेवण्यासाठी किमती वाढवतात. यामुळे किराणा, पॅकेज केलेले पदार्थ, बांधकाम साहित्य, घरगुती वस्तू आणि सेवा या सगळ्याच्याच किमती आणखी वाढू लागतात. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि घटलेली आयात याचा परिणाम भारताच्या कच्च्या तेलाच्या साठ्यावर देखील होतो आहे. विश्लेषकांच्या मते भारताकडे फक्त 50 दिवसांचाच तेल साठा आहे. आपल्याला दररोज 57 लाख बॅरल कच्चं तेल लागतं. जर असंच सुरू राहिलं तर या साठ्यावरील दबाव वाढू शकतो असंही तज्ज्ञ सांगतात. जर मध्य पूर्वेतील संकट आणखी 6 महिने सुरू राहिलं तर कच्च्या तेलाची किंमत $150 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकते आणि भारतात मोठं संकट उभं ठाकू शकतं असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणं हे थेट महागाईला आमंत्रण देणारं ठरतं. याचं जिवंत उदाहरण 15 मेच्या पहिल्या दरवाढीनंतर आपण पाहिलंच आहे. इंधन आणि सीएनजी महाग झाल्याची बातमी येताच अमूल आणि मदर डेअरी सारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या पॅकेज दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. याशिवाय मुंबईत ब्रेड महाग झालाय, पाव महाग झालाय. टॅक्सी युनियन्सनी प्रवाशांच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी लावून धरली आहे. आर्थिक विश्लेषकांना वाटतंय की कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होणं हा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे. देशातील संपूर्ण वाहतूक उद्योग हा प्रामुख्याने डिझेलवर चालतो. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनने स्पष्ट इशारा दिलाय की डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. इंधनाचा हा वाढता खर्च आता ट्रान्सपोर्टर्सनी इतर व्यवसायांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. याचा अर्थ असा की डिझेलच्या दरवाढीचा फटका हा केवळ पेट्रोल पंपांवर बसणार नसून तो वाहतुकीच्या माध्यमातून देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसणार आहे. अर्थव्यवस्थेला बसलेल्या या धक्क्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. यामुळे सर्वसामान्यांचं, विशेष करून आर्थिकदृष्ट्या सर्वात दुर्बल घटकांचं बजेट पूर्णपणे कोलमडेल असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. सध्या 10 रुपयांना मिळणारा एक कप चहा आता जवळपास 15 रुपयांना मिळतोय. घरगुती वापरासाठी महागड्या किमतीला गॅस विकत घ्यावा लागतोय. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास देशाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल ही शक्यता आता नाकारता येणार नाही. बाकी मंडळी, तुम्हाला पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींविषयी आणि एकूणच देशावर घोंगावत असलेल्या महागाईच्या संकटाविषयी नक्की काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.